नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्या. सिडकोच्या घरांच्या किमती उद्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता. 26,000 घरांच्या किमती जाहीर होण्याची सूत्रांची माहिती. सिडकोच्या घरांसाठी 1 लाखाहून अधिक अर्ज. नवी मुंबई विमानतळावर आज प्रवासी विमान लँड होणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात. रायगडच्या दांडगुरी वाकळघर गावात सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांची वाजत गाजत मिरवणूक. सेवानिवृत्त सैनिकांचा मिरवणुकीसह सत्कार. साताऱ्याच्या कराडमध्ये गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी. पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती. हल्लेखोर सुरेश काळे रेकॉर्डवरील गुन्हेगार. मुंबईतील मिठी नदीमध्ये परदेशी पक्ष्यांचं आगमन. युरोपातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून सीगल पक्षी मिठी नदीत दाखल. सीगल पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी. मुंबईतील हवेचा स्तर आणखी खालावला. सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 151 नोंदवला गेला. बोरिवली पूर्वमध्ये 151 तर मालाड पश्चिम माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पार. वाशिमच्या भटउमरा गावात वळूचा माणसांप्रमाणे मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार. 13व्याच्या दिवशी गावातील बैलांना गोड नैवेद्य खाऊ घातला. परंपरा गावातील वारकरी संप्रदायाच्या संस्कारामुळे पिढ्यानपिढ्या सुरू. राज्यातील काही भागात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगाव, नंदुरबार, नागपुरात अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान. कैरी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. रावेर, यावल तालुक्यात केळी हरभऱ्याचं सर्वाधिक नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबारच्या धडगावमध्ये अवकाळी पावसामुळे कैरी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. आंब्याच्या झाडाला आलेला मोहर गळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. जळगावच्या ममुराबादसह काही गावांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. पावसामुळे हरभरा पिकाचं नुकसान. कृषी विभागानं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. बुलढाण्यात दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये न घेता बाहेर ढकललं. बसमध्ये जागा नसल्याचं कारण देत दिव्यांग व्यक्तीला बाहेर ढकललं. मलकापूर पोलिसात बस वाहकावर गुन्हा दाखल. सांगलीच्या पलूसमधील कुंडल गावात 6 ठिकाणी चोरीची घटना. चोरट्यांनी 3 घरं आणि 3 दुकानं फोडली. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. जळगावच्या अमळनेरमध्ये कुत्रा चावून रेबीज झाल्यानं एकाचा मृत्यू झाल्याची घटना. कुत्रा चावल्यावर प्रवीण सूर्यवंशींनी इंजेक्शन घेतलं नसल्याचं समोर. भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण. कल्याणच्या मारळमध्ये पाण्याच्या टाकीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू. 3 ते 4 जखमी. 2 ते 3 कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुललं. महाबळेश्वर पाचगणीसह परिसरातील सर्व लॉज, खासगी हॉटेल, बंगले, रिसॉर्ट हाऊसफुल. विठ्ठल नित्यपूजेच्या ऑनलाईन नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद. ऑनलाईन नोंदणीला कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील भाविकांचा चांगला प्रतिसाद. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या राजेंद्र शेळकेंची माहिती. रोजगार, शेती, सौर ऊर्जा क्षेत्रात मित्रा संस्थेने दिशादर्शक काम करावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश. पत्रासाळीत म्हाडाची 26 मजली व्यावसायिक इमारत. म्हाडाच्या मुंबई मंडळाला 9 भूखंड विकासासाठी उपलब्ध. 9 पैकी 4 भूखंडांवर 2394 घरं बांधली जाणार. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांचं नाव जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. नवीन वर्षात शहा नड्डांच्या उपस्थितीत चव्हाणांच्या नावाची घोषणा होणार. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाण भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली घोषणा. प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती होईपर्यंत विशेष जबाबदारी. प्रदेशाध्यक्षांप्रमाणेच राहणार अधिकार. शिर्डीत 12 जानेवारीला भाजपचं महाअधिवेशन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डांची असणार प्रमुख उपस्थिती. तरुणांना भाजपसोबत जोडण्यासाठी नव्या अभियानाची होणार घोषणा. मुख्यमंत्री फडणवीसांचाही सन्मान होणार. या जिल्ह्याचा किंवा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असं काही नसतं. कुठल्याही जिल्ह्याचा पालकमंत्री असेल तरी जनतेची कामं करावी लागतात. पालकमंत्री पदावर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया. नारायण राणे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची सह्याद्री अतिथीगृहामध्ये भेट. कोकण व महाराष्ट्रातील काही विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाची मनपा निवडणुकीबाबत बैठक. पक्षाचे आदेश आले तर आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी. बैठकीत निर्धार.
ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर विकास कामांसंदर्भात फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती। मंत्री भरणे नाराज नाहीत, ते पूर्वनियोजित परदेश दौऱ्यावर गेलेत। राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे यांची माहिती। मनासारखं खातं न मिळाल्यानं भरणे नाराज आहेत, हे चुकीचं, तरंगे यांची प्रतिक्रिया। मंत्री संजय शिरसाट यांनी घेतलं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संजय शिरसाटांकडून देवदर्शन। ठाकरे गटाच्या आशीर्वाद यात्रेचा सांगली ते तुळजापुरात प्रारंभ। शिवसैनिक हरिभाऊ पडळकरांनी काढली यात्रा। तुळजाभवानीला साकडं घालण्यासाठी हरिभाऊ पडळकर यात्रा काढतात। मंत्री संजय शिरसाट यांनी विजयस्तंभाचा घेतला आढावा। अनुयायींची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या शिरसाटांच्या प्रशासनाला सूचना। कल्याण अत्याचार प्रकरणात राजकारण तापलं। आरोपी विशाल गवळी भाजपचा सदस्य, त्याच्या कुटुंबाचा भाजपशी संबंध। माजी नगरसेवक महेश गायकवाडांचा गंभीर आरोप। कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट। 2 ते 3 महिन्यात नराधम विशाल गवळीला फाशी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। राज्य महिला आयोगाकडून राजगुरुनगरमधील घटनेचा पाठपुरावा। आरोपीला फाशीची शिक्षा होईल, हाच प्रयत्न आमचा असल्याची रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। रत्नागिरीतील राजापूरमध्ये 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। 21 वर्षीय तरुणाला अटक, आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी। डहाणूच्या तलासरीजवळ 3 महिलांसह 2 चिमुकल्यांचं अपहरण करणारा पोलिसांच्या ताब्यात। अपहरण करणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं।